हॅलो. हॅलो. हा, बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. काय म्हणते, तब्येत बरी आहे का? हो, मस्त. तुम्हाला अनुभव शेअर करायचा आहे का ताई? हो ना. हा हा. काय अनुभव आला? कुठून बोलता ताई तुम्ही? मी पण शेवगाव तालुक्यातून बोलते. अच्छा अच्छा अच्छा. हा. जिल्हा कुठला आला मग ताई तुमचा? नगर जिल्हा आहे आमचा. अच्छा अच्छा. हा हा. काय अनुभव आला ताई? अनुभव ते असे छोटे अनुभव म्हणजे असं मी स्वामी सेवा करायला लागले. हा हा हा. आणि मी तुम्हाला मागं सांगितलं माझा मुलगा तळ्यात पडून गेला. हो 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 हो. मी तुम्हाला एकदा सांगितलं होतं. हो 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 ताई. हा. आणि मग तेच आहे, मी करते म्हणजे आपलं कर्मात नाही, मग आपलं देवाचंच करायचं आपलं. हा, ते पण आहे, बरोबर आहे. एक नाही. हम्म. मग आता ताई काय अनुभव आला? आता ते दिव्यात असं फुल ते येतं बरं का, पण मी त्याचा व्हिडिओ काही नाही काढला. मी आपली अशीच श्री स्वामी तारक मंत्र ते घेते. हा अनुभव म्हणजे मी पहिल्यापासून महादेवाचं करत होते. हा हा हा. आमच्या शेतात महादेव आहे ना, हा 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 हा. महादेवाचं भरपूर करायची मी. हा हा हा. पण ते माझा मुलगा गेला ते तिथंच तळ केलेलं आम्ही त्याच वावरात. अच्छा. हा, पण त्याला बांधा आड आहे, ते नवीन वावर घेतलेलं नाही, घरचं होतं. हा 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 हा. आणि तिथं तळ केलं नवीन वावरात, नुसतं रोडच्या पलीकडून ते तळ होत. हा तळ्यात पोवायला गेला ते. हा हा हा. पोहता एवढं किती वर्षाचा होता ताई तो? 24 वर्षाचा होता ते. बापरे, मग तो कसं काय असं झालं हो ताई? गाळात अडकला का तो? गाळात नाही, नवीनच तळ केलेलं होतं, पण ते 1 एकरच तळ आहे. काय काय? 1 एकरच रुंदी लांबी असं. नाही, मग त्याच्याबरोबर कोण नव्हतं का ताई? कोणीच नव्हतं त्या दिवशी. मोठ्या भावानं काय केलं, माझ्या मोठ्या मुलांना ते म्हणे तुम्ही जाऊ नका म्हणे कोणी, आमच्या बालामती मुलांना म्हणला सगळे. गेलेच नाही कोणी. मग दुसऱ्या दिवशी ते सगळ्या पोरांना म्हणलं चला पाहू आपण, दुपारी उन्हाळा आहे. ते म्हणे नाही बाबा म्हणे, ते तुझा भाऊ आलात मारीन म्हणे, आम्हाला नको यायचं म्हणे तिथं. हे एकटा गेला, मग यांनी जाऊन नाही दिले पोरं. ते एकटा गेला, त्याच्या मागे पोरं नाही जाऊन दिले, हे पोहायचं नाही. ते आर्मीच तिकडं राहत होता ना, 1-2 वर्ष केले त्याच्यावर, पण त्या डोळ्यात थोडा पॉइंट निघाला होता. अच्छा. त्याच्यामुळे ते घरी आलता. पण त्याला मग तिथलीच व्यायाम करायची तशी सवय, त्याला खायची ते असं बदाम काजू तेच खायचं, ते असं जेवण नसं करत 3 टाइम. थोडं थोडं जेवायचं दुपारी संध्याकाळी, नाही तर बाकी असंच प्रोटीन खात राहायचं. हे एकदम चुकीचं आहे. नुसतं प्रोटीन खातात ना, ते पण चुकीचं आहे बरं का ताई. हा का? जास्त असं जेवण हे ते सगळं पाहिजे ना. जेवणात ना जेवण येतं ते कशातच नाही. हा ना. आज करायचं बाबा, त्यांनी लय केलं, पण मग मी काय म्हणलं स्वामीला, मी म्हणायची काय असून स्वामी तुम्ही याचं बरं लावा. मग कोणी जर म्हणलं, ते जर म्हणलं मग मी माझं असं दुखत तसं दुखत, मी आणलं मनात म्हणायचे तर स्वामी तुला बरोबर करते. आणि माझं म्हणणं होतं मी याला एकदा अक्कलकोटला नेईन म्हणून. पण ते कोणतंच नाही झालं, मध्येच असं झालं. जाऊ दे, त्याच्या प्रारब्धाचे तेवढे भोग असतील ताई, त्याचं आयुष्यच तेवढं असेल. मग ऐका ना, मी तुम्हाला फोन केला, त्याच्यात दुसऱ्या सोमवारी दादाला फोन लागला. म्हणजे मला वाटत नव्हतं, मी सहज लावला होता केंद्रे दादांना. तर आता मी कुठं मला इतके देवासारखा आनंद झाला पाहिजे, मला काही सुसाना बोलायचं त्यांना. उचलला फोन? हा, त्याने फोन उचलला माझा, म्हणजे मला काही कळत नाही ना. तर मी म्हणलं दादा असं असं झालं. मला म्हणते बाई आता तुझा रडून का उपयोग आहे म्हणे, त्याला करणी बाधा होती. हो का? दादा मला असे बोलले. आई गो. तर मुलगा इतका छान होता, तो दिसायला बिन तब्येतीला, उंची पुरी लांबी लई होती त्याच्यावर. शिकत होता का ताई तो? आणि हा, शिकत होता तो. कितवीला होता तो? 15वीला होता ते, इथं पैठणला होता. बाई ग. शिकत होता ते. सोडलं नव्हतं शिक्षणाचे हाल टिकून, त्यांनी घरी काढून दिलं तरी इथं शिकायचं. रानात आपली शेती केली. कोणी काढून दिलं? तिकडच्या लोकांना दिलं ना त्याला काढून, म्हणजे ते पॉइंट निघाला डोळ्यात. आर्मीच्या ह्याच्यात भरती झालता ना तो. त्याच्या डोळ्यात पॉइंट निघाला थोडा, म्हणजे अंदाज.
मग त्याने इथं परत पैठणला ऍडमिशन घेतलं. हो का? हा मग इथं त्याचं 15-20 दुसऱ्या दिवशी त्याचे पेपरच होते. अच्छा. हा हा हा. कपडे आणले त्यांनी नवे. बाई गं. कपडे आणून ठेवले तर ते पेपरात जायला. लक्षात आलंच नाही का तो तिथे गेलाय किंवा काय? नाही लक्षात म्हणजे आमच्या शेतात दररोज जाणं होतं. म्हणजे आमचं तिकडं भरपूर 15 एकर शेती. हो, अच्छा अच्छा अच्छा. आणि आम्ही त्याच्यात बटाईने केलेलं होतं तिथं 7 एकर. त्याच्यात सगळा पण मग तो गेला तेव्हा कोणाचंच लक्ष नव्हतं? नाही ना मग कांदे काढणी सुरू होती ना आमच्यावाली. इथं ट्रॅक्टरना मोठा मुलगा कांदे आणून टाकीत होता. हा 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 हा. आणि ते तिकडे जनावरांना चारा आणायला गेला आणि तिथं ऊस लावलेला होता नवीन. ते म्हणे मी तेवढं भरून पाणी येते. त्याचे वडील म्हणले तू जाऊ नको बाळा, आज तुम्ही काय करा, मी बाजारला जातो. इथं काय लई मोठे कांदे टाकून घ्या मागं मोहर ते बिशी ते टाका म्हणे. नाही नाही तसं नाही करायचं. आजचे दिवस सगळ्यांना जिकडे तिकडे कामाला जायचं आणि उद्या बसून आपण कांदे टाकायचे. तेच म्हणला. गेला तो. गेला ना आमच्या मनात येईना आता रोजच्या सारखा. मी तिकडं घराकडं घर बांधलेलं आहे आम्ही तिकडं दुसरीकडे वावरातच आमचे. तिथं समोर कांदे टाकले. मी कांदे बायाबरोबर निशिते पण मी काय म्हणते मला असं कम लागत का? सुनाने आमच्या चहा करून आणला. चहा घेतला पण ते चहा मला करूच लागला. पण मग आमच्या गावात एक घटना झाली होती तशीच. नाहीतरनच गेलो होतो म्हणलं तशामुळे लागत का आता हुरहुर माणसाला. आपल्याला माहितच नाही ना. पण मी तर इथे कुठं असला ना मला असं वाटायचं ते मला दिसावं. व्हायच्या अगोदर मला असं वाटायचं. तर मला बाया म्हणायच्या बाई तुझा लईच पोरा जीव आहे. मी म्हणायचे मला करमतच नाही होते मुलांबिगर माझ्या. माझी मुलगी अमेरिकेला. मी म्हणायची माझी 2च मुलं इथं. आजा नाही आजी नाही. आता आई वडिलाशिवाय कोण पाहत असतं. तुम्हाला किती मुलं आहेत ताई? 2 आहेत. मोठा आहे अजून. त्याचं लग्न झालंय का? हा त्याचं लग्न झालं. आणि दुसरा? मग तेच ना मग. आणि मुलीचं लग्न झालं ती अमेरिकेला आहे. हो का? हा तिला मुलगा आहे. अच्छा अच्छा. ते नोकरी करते का ती तिकडे? हा त्याचे मिस्टर नोकरी करते. कॉम्प्युटर इंजिनियर आहेत. अच्छा अच्छा अच्छा. आणि ती अशी शिक्षक आहे म्हणजे मॅडम आहे शाळेत जाते. तिकडे टीचर आहे का ती? हा टीचर आहे तिकडे ती. अरे वा. चांगले शिकले हो. हुशार मुलं आहेत म्हणजे तुमचे. आणि हा काय करतो घरी येतो? आता हे शिक्षण झालेलं आहे पण आता मग शेती करायला कोण नाही ना घरी. लिहून बरोबर एवढी शेती आहे. खरंय. खूप चांगला निर्णय घेतलाय तुम्ही. ट्रॅक्टर आहेत 2 शेती. पण हे फार वाईट झालं. 1000 झाडं आहेत मोसंबीची. हो ना. ऊस आता 9-10 एकर. पण आता काय असं झालंय काय करता येतं. किती दिवस झाले ताई या गोष्टीला? ते आता याला 17 महिने झाले. बापरे. एक महिना मोजताय तुम्ही. काय करता येतं ते. पण मी काय करते तुमचा आवाज आहे ना हे तुमचेच अनुभव ऐकत बसते. ऐकायचे. हो. काय ताई मला तुम्ही स्वप्नात आल्या परवा दिवशी. बरं. मी तुम्हाला अनुभव सांगत असे तुम्ही ऐकत असताना. ते आपण दोघे असं बोलतो असं बोलत असं. तुमचा ट्राय करायची मी फोन पण लागतच नव्हता. तसंच मला झोपले रात्री स्वप्न पडलं. अनुभव आपले सुरू. हो का? मग मी म्हणायचे फोन का लागत नाही ताईच मी दररोज अनुभव ऐकते. मला सांगत होतं दादाने मला एवढं सांगितलं म्हणून तेव्हापासून 2 महिन्यापूर्वी मला अजून सांगायचं तुम्हाला पण कदाचित मला म्हणजे हेच होईना धाडीच होईना तुमच्यापर्यंत फोन करायला. दादाने मला असं सांगितलं तू आता का रडत बसती म्हणे तुझ्या मुलाला करणे बाधा होता. बापरे. ते अमावस्या पौर्णिमा आला का इतकं पळायचं रात्री उठून आणि मी ते एका रूम मध्ये झोपायचे. त्याचे वडील बाहेर झोपायचे. आणि तो कुठे पळायचा? रोडना पळायचा. रात्री? तुम्हाला लक्षात नाही आलं का त्यातलं असं होत होतं तर? नाही का ना मग ते लक्षात माझ्या आलं पण आपण जर म्हणायला गेलो ना तर असं धाडीच करायचं आणि हे होतं धट्ट म्हणायचं होता. पण ते मला असं कळून नाही आलं. आता वाटत आहे असं कर सगळं तसं कर तेव्हा माझ्या लक्षात नाही बसलं काही. आणि आपल्याला कुठं म्हणे माहित नव्हतं. मी म्हणायचं चट स्वामी काय करायचं ते करेन. मी तारक मंत्र लावला तेव्हा माझ्या पाठ नव्हता. मोबाईल मध्ये लावून द्यायची पण ते लगेच उठायचं टपकन माझा मोबाईल बंद करून टाकायचा. हो का? हा ऐकतच नसं. हो.
आणि मग मला अगोदर नाही कळलं याला बाहेरले म्हणून. दादाने सांगितलं का याला करणी बाधा होता बे, हा आता हा 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 करडत बसते आता. मग मला कळलं की असा करायचं. मी जर पाणी दिलं ना ते हा हा प्यायला तर ते पेत नस म्हणायचं, नाही मला अजिबात देऊ नको म्हणायचं, काही कर्ज नको मम्मी तू असं असं बोलायचं मला. बापरे बघा. आणि वावरात महादेवीनं ते इतका दर्शन घ्यायचा, पण ते तसं दर्शन नव्हतं घेत. नाही तर ते कलर बिलर द्यायचं, छोटं मंदिर आहे तिथं, हो का. झेंडा वरती लावून झेंडा लावायचा, ओ काय सगळं बिचाऱ्यांना करायचं. काय. पण ते काय म्हणते आपल्या नशिबाची भोग म्हणावं लागते काहीतरी. हो हो आता मी काय मी ते 3 देते घेत होते बरं का, पण अशात कामामुळे होतच नाही ना. हा आता हा तारक मंत्र घेते आता 11 वेळेस, तेवढं जवळ वेळ भेटन तेव्हा. आणि आपलं मनातली मनात श्री स्वामी समर्थ जप करते. मला दादा गोराष्टक मंत्र घ्यायला सांगितलं होतं. हा 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 पण काही दिवस घेतलं मी, आशात बंद केलं. आता जास्त कांदे लावणीच त्याची कामं होते, त्याच्यामुळे मी आता नाही सध्या काम ही पण आपली मोठी पूजाच आहे. हा. पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करायचं हा ताई. चालतं का? हो हो चालेल. किती वेळेस गेला की ते गोराष्टक आता स्तोत्र? दादांनी किती वेळा सांगितलंय? 51 वेळा सांगितलंय का? मला म्हणे तुला जसं जमन तसं घे हा म्हणे. मग तसं सांगितलंय ना, तसंच करा. हा. हा ताई. तेवढंच घे म्हणे तू गोराष्टक हो स्तोत्र. हो हो होईल सगळं मी तुमचं. हा मी 7 महिने म्हणजे नित्य सेवा केली, पण आता ही नात आहे ना छोटी, हा हा ती 16 महिन्याची, ती इतकी त्रास देऊ राहिली. म्हणजे तिला सारखं सांभाळतच राहायला लागतं. घरचं काम सुनबाई बायासोबत जाते रानात, अरे बापरे. जनावर सुनबाई करून जाते ना सगळं घरातलं? हा, मी स्वयंपाक पाणी करते, ती फरशी ते पुसून धुणं धाणं करून जाते. हा 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 मग आपलं दिवसभर मुलगी बघायची. तिला पण ना नातीला तारक मंत्र ऐकवायचा. हा, ती टाळ्या वाजवते, स्वामीच मुजरा करते. हा तिला असं ना काही ना हा काही छान हे करायचं, तिला वेगवेगळ्या गोष्टी सांगायच्या. हा, मी तुमची मोबाईल मुलाखत नाही द्यायचा हातात. नाही नाही, मी तुमची मुलाखत पण पाहिली. तुम्ही कुठेतरी गावाला गेल्या होत्या, तुमच्या गाडीला लेट झाली होती ना. हो 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 अनुभव होता तो माझा. हा, तुमचा अनुभव होता ना. हा मी हा ऐकलं, रात्रीच ऐकलं. मला अशी झोप नाही येत कधी कधी, लईच हा विचारले का मग मी आपला अनुभव कानाविषयी लावून देते, हा झोप कवनिकच झोप लागते असं होतं. अय्यो. पण ते मला असं वाटतं माझ्याकडून काही चुकलंच नसेल, देवाचं असं झालं नाही माझं. नाही 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 तुमचं काही दोष नाहीये ताई. तुमचं काही नाही. त्याचे आता जेवढे त्याचं होतं आयुष्य तेवढं झालं ताई. असं रडू नका तुम्ही आता. तरी आमच्या मागं इतकी आटाआटी. आम्ही घर बांधलं ते तिकडं 70 लाखाचं घर बांधलं आम्ही. ते पहिल्यांदी घर याच्या स्लॅब लेवलला घर नेलं, तरी परत ते पोरांना पटलं नाही. परत तिने खाली घेतल्या सगळ्या भिंती. अगो बाई. आणि परत ते इंजिनियर आणून त्यानेच का? त्याने छोट्यानेच का? हा, त्याला आवडलं नाही तर म्हणे 17-12 होत नसतं म्हणे, एकदाच होत असतं म्हणे मोठले काम. ओ. परत उंच नेलं, त्याच्या देखत स्लॅब प्लास्टर सगळं झालं होतं, पण ते फरशी टाकायची तेच राहिली होती. तर आता फरशी टाकायचं चाललंय आमच्यावालं. हा 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 पण आम्ही 1.5 वर्ष 2 वर्ष त्याला लक्षच नाही दिलं, घराकडे गेलोच नाही ना. हो 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 आता चाललंय, म्हणजे चांगलं राहील का आता टाकायला? हो चालेल ना ताई, काही नाही. फक्त तुम्ही स्वतःला सावरा. आणि तुम्हाला दम कशामुळे लागतोय ते जरा त्याच्यावर औषधं घ्या बरं. दम नाही लागत ते मला, असं होतं ना मी कमी जोर झालेली जास्त, म्हणजे असं. नाही असं थकू नका ताई. हा. म्हणजे एक एक गेला त्याच्या मागे जायचं का? बाकीच्यांना पण आईची गरज आहे ना. हा, बाकीच्यांना आईची गरज आहे. मुलगी तर दररोजच फोन करते, सकाळी मग व्हिडिओ कॉल, संध्याकाळी व्हिडिओ कॉल आहे तिच्यावर. मग ताई काय पाहिजे अजून सांगा. हा. मुलींना तर फार आईची अजून गरज असते. असतेच ना, पण आता असं झालं तो लय लाडका, लय जितू ताई. आमच्या दोघांचं पण आज फोन आहे ना, लगेच संगच करायचा. हो का? रोजच त्याच्या पायाला तेल, माझ्या पायाला तेल, म्हणजे माझे पाय दुखायचे आणि शेतात काम करून. हो 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 रोजच अशा हात पायाची मालिश करून द्यायचं, तळ पायाची आई माझ्या. गं. इतकी काळजी घ्यायचा. बरं. आपण जर मी जास्त भीती होते तर मला असं चोराचं त्याचं आरबळले ना, मला म्हणायचं तुझं तेजस असताना तुला कशाची भीती आहे रे मम्मी.
आई ग. लगेच असं उठून बसायचं. मग मला ते ध्यान येतं ना ताई आता. बरोबर. आई आई विसरणार नाही. नाही ना. आईला आता ते 24 वर्षातले प्रत्येक वर्षाचे ते 12 महिने, 12 महिन्यातला दर ते एका वर्षाचे ते 360 दिवस, ते प्रत्येक गोष्टीची आठवण येत आहे तुमच्याजवळ. ते शक्यच नाही तुम्ही विसरणं. पण कसं आहे, बाकीच्या मुलांकडे पण बघा जरा. बघा ते आता तुमचाच अनुभव आहे का ते देवाच काही करायचं त्यांच्याकडे काही पाहायचं आता. पण एवढीच हौस नाही राहिली मला स्वतः जीवाची काही करायची, हां. घालायची अशी हौस नाही राहिलेली. बरोबर. खरंय. तरी ते महिन्याला ड्रेस घ्यायचा 2-3 हो. तरी त्याचे जवळजवळ 40 निसते त्याच्या कोऱ्या पॅन्टी कपडे निघाले कपाटात. बापरे! बघा. इतका हौश वाटत ते त्या शेतात येणार देणे झाडं असे बसलेत हां. असं लवळ्यासारखं होतं जाग जाग. आता म्हणायचं नुसते वालं बिंगायचे आता तळ झालं आपल्याला नुसतं वालं बिंगायचे. मम्मी नोकरीला काय करते आपली नोकरी तू म्हणू नको दुसऱ्याची पोरं नोकरी लागली म्हणून. बघा. शेतीची नोकरी अरे एवढी शेतीचं कोणाला पैसे यायचे असं म्हणायचं मला. हो ना? बघा. आमचं इथं 170च खोड होतं मोसंबीचं तर आमचं 10-10 लाखाला ते खोड जायचं हो. मोसंब्याचं. ते म्हणायचे एवढं खोड असलं तुझं केवढ्याला जाईन मम्मी पाहिन तू काय करते नोकरीला एक एक पोरग तुला एक एक ठिकाणी राहील तुला कर मग का असं म्हणायचं मला तिथून. आता मला कर मग का आई गं. मी म्हणजे पहिल्यापासून हवय होते. मला कोणी कुठं गावाला चाललं ते शिकायला चालला मी रडायची. हां. मग ते म्हणायचं मम्मी झाडं लावली तू मग आपण म्हणलं याचे पोरं शिकले नोकरी लागले त्याचे शिकले. तर ते म्हणते मम्मी आता ही नोकरी समजायची आपल्याला तर काहीच नव्हतं राहिलं आता नुसतं खायचं करायचं राहिलं. हां. सगळी वावरात झाडं. ताई जास्त असं विचार करू. आता ह्या दुःखावर औषध म्हणजे फक्त काळ हेच औषध आहे. हम्म. जसा जसा काळ लोटेल तेच तसं तुम्हाला तो विसर पडेल. याला दुसरं औषधच नाही ताई. वाईट वाटतंय सगळं ऐकून. वाईट वाटतं मी ते अनुभव ऐकले ते बहीण भावाचा बरं का. मग बघा बरं ताई. हा मग थोडस माणसाला हे म्हणजे होतं. हा विचार करायचा की ते बघा बिना आईचे लेकरं कसे वाढले. मग त्यापेक्षा असं म्हणायचं की तो जोपर्यंत होता तोपर्यंत तुम्ही सख्ख्या आईचं त्याला प्रेम भरपूर मिळालं. हा आणि ते हा मंगलम विचार करायचा. ते मंगलम ते आहेत का हा. त्यांचे पण अनुभव ऐकले बरं का ते आमच्याच सुशीला जाते. मंगला. आमची आणि त्यांची एकच जाते बरं का ताई. हो का? हा. अच्छा. सुशीला आणि मंगला. सुशला आणि मंगला त्यांचे मला अनुभव मी ऐकत असते संघर्ष सगळं ऐकत असते मी. हो ना. हा छान म्हणजे विचार आहेत त्या मुलीचे पण. हा लय छान किती बिगर आई बापाच्या राहतात बघा ना. करतात हो. किती त्रास द्यायला त्यांना लोकांना. मग जग असं आहे, कठीण आहे जग. हा ना. आपण सांभाळून राहायचं. काय हां. चालतंय. मी शेअर करते हे. माझं काही चुकलंच नाही ते मग. नाही हो ताई, काहीच चुकलं नाही. तुम्ही स्वतःला दोष देऊच नका. मी आता काय करते आपलं मनात आलं का तेव्हा चालता तारक मंत्र घेते. हां. मग थोडा वेळ करते 11 वेळेची तर देवावशी. हां. मग देवपूजा झाली का हं. आणि मग त्याच्यानंतर जेवण मी तारक मंत्र घेतले जेवत नाही. हो ना? दुपारी. हा. हां. आणि मग ते आता हे होईना जप ते होईना ना माझ्या मांड्यात दम धरीना. आई गं! हो ना? लटलट कापात्यात मांड्या ते जास्त मांडी घातले. हां. कामाचं ताण जास्त हो, एवढी शेती म्हटल्यावर. हा बाहेर असतेच म्हणा पण तेच आपल्याला सगळं घरून करून द्यावं लागतं ना आवरून. हो. हा आणि ते फरशी बसायचं ते आता चांगलं राहील ना. हो ताई, तुम्ही नका ना संशय घेऊ मनात. हा का. सगळं छान होईल हा ताई. ताई ऐका ना आम्ही एका दोघा मुलांची सोय करून ठेवलेली होती. 6 हो रूम ना? बरं. खोल्या काढल्या 6. हं. वरची चाल करून ठेवली पण मग आता वरचं रद्द केलं खाली 6 खोल्या काढलेल्या. हो ना? हं. त्या आतमध्ये 4 बाथरूम आहेत. हां. काही बंद करायचे का बंद का करायचंय?
मग काय करायचं म्हणलं, एवढं बाथरूम बाहेर एकही केलेलं आहे मी. अच्छा अच्छा. हा हा. ते एवढ्या माणसाला एवढे बाथरूम शेतात नाही गोड दिसत ना, जागा आटते. अच्छा अच्छा. हा हा. घर खूप मोठं आहे ते. आहेत मोठे तर राहू द्या. आहे पण म्हणलं आता ते कसं आहे, लय हा. बाथरूम असले एवढे माणसं तर नाहीत ना आपल्या घरात. ते दोघं जण, आम्ही दोघं जण आणि त्याचे पोरं होते तेव्हा. हा, होईल ना, होईल, सगळं छान होईल. हं? आता चाललंय देवाचं, आता स्वामीजी ना फरशी बसायला स्वामी सांगितलं नाही अजून, पण सांगणार आहे तसं थोडं. हा 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 हा. हं. मी शेअर 11 वेळेस करते ताई. गोराष्टक मंत्र घेऊ का? हो हो. हा दादांनी सांगितलंय ना, केंद्रे दादांनी, तसं करा. हा. खूप तुमची छान. तब्येत कशी आहे ताई? काय ताई, माझी आता छान आहे ना. हा, तुमचा आवाज ते तुम्ही रिटायरमेंट झालं, मी ते सगळं ऐकलं बरं का. हो का? हा, हा. हं. हं, हं. चालेल ताई. हा, श्री स्वामी. हा, श्री स्वामी. असं टेन्शन घेऊ नका आता. थोडं नाही थोडं विसरायला शिका. हा? ताई, मी घर झालं का तुम्हाला व्हिडिओ पाठवीन, मग हो तुम्हाला ताई. अनुभव करीन. हा. हो ताई, हो ताई. हं? हा. हं. श्री श्री स्वामी. स्वामी समर्थ ताई. हं.